तुम्हा दोघांशी निगडीत आहे. हा काळा मित्रांनो, आजच्या भागामध्ये जे घडणार आहे ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण मालिकेत आता काव्याच्या जीवावरच बेतलेला आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे विजयने काव्याला मुद्दाम गाडीखाली उडवलं का, की यामागे अजून मोठं षडयंत्र आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण आजचा ट्विस्ट पूर्ण मालिकेची दिशा बदलणार आहे. भागाच्या सुरुवातीलाच सकाळची वेळ दाखवली जाते. शारदाने नंदिनीला फोन केलेला असतो, पण शारदाच्या आवाजामध्ये खूप भीती आणि काळजी जाणवत असते. ती नंदिनीला म्हणते, मला काहीच कळत नाहीये की नक्की काय होणार आहे, पण जे काही आहे ते तुमच्या दोघांशी संबंधित आहे. प्लीज तुम्ही दोघांनी स्वतःची काळजी घ्या. आईचं हे बोलणं ऐकून नंदिनी पूर्णपणे घाबरून जाते, कारण शारदा कधीही विनाकारण अशी भीती व्यक्त करत नाही. त्यामुळे नंदिनीच्या मनातही आता वाईट विचार सुरू होतात. दुसरीकडे काव्या बाहेर जाण्यासाठी तयार होत असते, पण मानिनीच्या मनामध्येही प्रचंड अस्वस्थता सुरू असते. त्यामुळे ती काव्याला थांबवते आणि तिच्या हाताला काळा धागा बांधते. तो सीन खूप इमोशनल दाखवला जाणार आहे, कारण मानिनी काव्याला म्हणते, या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्या काळजीपोटी आहेत, त्यामुळे तू स्वतःची काळजी घे आणि पोहोचल्यावर लगेच फोन कर. त्यावर काव्याही शांतपणे म्हणते, आई, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी पोहोचल्यावर लगेच फोन करीन. हा संवाद ऐकताना प्रेक्षकांनाही जाणवणार की आता पुढे काहीतरी मोठं घडणार आहे. काव्या घरातून बाहेर पडते, पण इथेच मालिकेत एक खूप मोठा संकेत दाखवला जाणार आहे, कारण काव्याच्या हाताला बांधलेला काळा धागा अचानक खाली पडतो. आणि मित्रांनो, हाच तो क्षण आहे जो पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल देतो. काव्या रस्त्याने शांतपणे चाललेली असते. तिला अजिबात कल्पना नसते की तिच्यावर मृत्यूचं सावट येऊन उभं आहे. आणि त्याचवेळी दुसरीकडे विजय आधीपासूनच गाडी घेऊन तिथे थांबलेला असतो. विजयच्या चेहऱ्यावरचा राग आणि सुडाची भावना स्पष्ट दिसत असते. तो फक्त काव्याची वाट बघत असतो. जसं काव्या त्याच्या समोर येते तसाच विजय गाडी स्टार्ट करतो. आणि पुढच्या काही सेकंदांमध्ये मालिकेत सर्वात धक्कादायक सीन पाहायला मिळणार आहे. विजय पूर्ण वेगात गाडी काव्याकडे घेऊन जातो आणि मागून तिला जोरात उडवतो. त्या क्षणी काव्या हवेमध्ये फेकली जाते आणि रस्त्यावर जोरात पडते. हा अपघात इतका भयानक असणार आहे की घरातील सगळ्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे. पण मित्रांनो, खरी गोष्ट तर आता पुढे समोर येणार आहे, कारण हा अपघात खरंच ऍक्सिडेंट आहे की विजयनी मुद्दाम काव्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. सविस्तर पाहूया. भागाच्या सुरुवातीलाच खूपच इमोशनल आणि सस्पेन्सने भरलेलं वातावरण दाखवलं जाणार आहे. सकाळची वेळ असते, पण घरामध्ये आनंद अजिबात नसतो. उलट प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती सुरू असते. आणि याच वेळी शारदा नंदिनीला फोन करते. शारदाचा आवाज ऐकताच नंदिनीला काहीतरी वेगळं जाणवतं, कारण शारदा नेहमी शांतपणे बोलते, पण आज तिच्या आवाजामध्ये भीती स्पष्ट जाणवत असते. ती नंदिनीला म्हणते, मला काहीच समजत नाहीये, पण मन खूप अस्वस्थ झालंय. असं वाटतंय की काहीतरी खूप वाईट होणार आहे आणि ते तुमच्या दोघांशी संबंधित आहे. प्लीज तुम्ही दोघांनी स्वतःची काळजी घ्या. मित्रांनो, हा संवाद छोटा असला तरी खूप मोठा संकेत देऊन जाणार आहे, कारण मालिकेमध्ये जेव्हा अशा प्रकारे आधीच इशारा दिला जातो तेव्हा पुढे नक्कीच मोठं संकट येतं. नंदिनी ही आईचं बोलणं ऐकून पूर्णपणे घाबरते, कारण शारदा कधीही विनाकारण अशी भीती व्यक्त करत नाही. त्यामुळे नंदिनीच्या मनात सतत वाईट विचार सुरू होतात. ती फोन ठेवते, पण तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत असते. दुसरीकडे काव्या बाहेर जाण्यासाठी तयार होत असते. आणि इथेच मालिकेमध्ये एक खूप इमोशनल सीन पाहायला मिळणार आहे, कारण मानिनीच्या मनामध्येही खूप अस्वस्थता सुरू असते. मानिनी सतत काव्याकडे बघत असते, जणू तिला काहीतरी वाईट होणार असल्याची जाणीव होत असते. आणि म्हणूनच ती काव्याला थांबवते, तिच्या हाताला काळा धागा बांधते. हा सीन खूपच इमोशनल असणार आहे, कारण एका आईची काळजी, तुझी भीती आणि मुलीसाठी असलेलं प्रेम या एका सीनमध्ये पूर्णपणे दिसणार आहे. मानिनी काव्याला म्हणते, या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्या काळजीपोटी आहेत, त्यामुळे तू स्वतःची काळजी घे आणि पोहोचल्यावर लगेच फोन कर. मित्रांनो, हा सीन पाहून अनेक प्रेक्षकांच्या अंगावर काटा येणार आहे. दुसरीकडे विजय आधीपासूनच त्याच्या प्लॅनसह तयार असतो. आता इथे विजयचा लुक आणि त्याच्या चेहऱ्यावरचा राग खूप वेगळ्या पद्धतीने दाखवला जाणार आहे, कारण त्याच्या डोळ्यांमध्ये फक्त सूड दिसत असतो. तो गाडी घेऊन रस्त्याच्या बाजूला थांबलेला असतो आणि फक्त काव्याची वाट बघत असतो.
मित्रांनो, इथे बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूप सस्पेन्सफुल ठेवलेलं असणार आहे, ज्यामुळे हा सीन अजूनच भयानक वाटणार आहे. काव्या शांतपणे रस्त्याने चाललेली असते. तिला अजिबात कल्पना नसते की काही सेकंदांमध्ये तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. आणि अचानक विजय गाडी स्टार्ट करतो. तो काव्याकडे खूप वेगाने गाडी घेऊन जातो आणि पुढच्या काही सेकंदांमध्ये मालिकेतील सर्वात धक्कादायक क्षण पाहायला मिळतो. विजय मागून काव्याला जोरात उडवतो. त्या क्षणी काव्या हवेमध्ये फेकली जाते आणि रस्त्यावर जोरात पडते. हा सीन इतका शॉकिंग असणार आहे की प्रेक्षक काही क्षणांसाठी पूर्णपणे शांत होऊन जाणार आहेत.